खासदार संजय राऊत यांनी नारायण राणेंच्या टीकेवरून पलटवार केलाय। आमचं संख्याबळ पाहिलंय, आम्ही समर्थ आहोत, किंबहुना आमचं संख्याबळ पाहण्याकरता असं राऊत म्हणतात। उद्धव ठाकरेंनी आधी आपल्या पक्षाची संख्या पाहावी अशी टीका राणेंनी केलेली होती, त्यावर राऊत पलटवार करतायत। देवावर हे झालं काय विसंबून राहिलं। हा, देवाकडे हात जोडले ना आतापर्यंत काही देवासाठी। कसा महापौर आकाशातून येईल की काय? संख्या बघ म्हणा जरा, एवढा फरक कसा का भरून काढणार? त्यामुळे उद्धव ठाकरे आता डिप्रेशन मध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे तो जे बोलतोय ते वास्तव नाही आहे। राण्याकडे संख्याबळ आहे का? असेल तर मग थांबलेत का? असेल तर मग शिंदेंनी लपवून का ठेवलेत? आणि वारंवार का सांगावं लागलंय भाजपला की आमचे प्रयत्न सुरू आहेत म्हणून? काय आहे, त्यांचं वय झालं आहे, ते आजारी आहेत, त्यांची काळजी घेतली पाहिजे त्यांच्या कुटुंबानं। त्याच्यामुळे चुकीचं विधान ते करणार नाहीत यापुढे। आमचं बघू ना, आमचं बघायला आम्ही समर्थ आहोत। राणेसाहेब, तुमचं जरा काय चाललंय ते बघा, तुमचं संख्याबळ सांगा काय। 10-20 जागा जास्त जिंकल्यामुळे संख्याबळ होत नाही। मी काल म्हणालो की बहुमत फार चंचल असतं। संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या पंतप्रधान पदावरून देखील मोठं भाष्य केलंय। फडणवीसांचं दाओसमध्ये पंतप्रधानांसारखं स्वागत झालं। फडणवीसांचं पंतप्रधान पदाकडे पाऊल पडत असल्याचं राऊत म्हणतायत। किंबहुना मराठी म्हणून आम्हाला याविषयी अभिमानच असेल असंही राऊतांनी स्पष्टच केलंय। मुख्यमंत्री दाओसला बसून मुंबईकडे लक्ष ठेवत आहेत, नगरसेवकांकडे। म्हणजे मला गंमत वाटते तिकडे त्यांचं। मी कालच एक ट्विट केलं, आपण पाहिलं असेल की प्रधानमंत्र्यांसारखं स्वागत करण्यात आलं। लोक बिक झेंडे विंडे हलवत आहेत, अशी चांगली गोष्ट आहे। एक मराठी माणूस म्हणून जर नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांची देशाच्या पंतप्रधान पदाकडे पावलं पडत असतील, मुंबई जिंकल्यामुळे असं म्हणतात किंवा महाराष्ट्रात जिंकल्यामुळे, तर मराठी माणूस म्हणून आम्हाला अभिमानच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।